अंबाबाईचा उदो उदो. कालपासनं नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आई देवीची, आई भगवतीची जितकी जास्त होत असेल, जितकी जास्त सेवा आपल्याला करता येईल आपल्याकडनी, तितकी जास्त आपण आपल्याकडनी सेवा करायची आहे. तर प्रत्येक स्त्रीला वाटते की नवरात्रीचे हे पारायण करावे, ते पाठ करावे, ते पण काही काही स्त्रिया असतात ज्या जॉब करत असतात किंवा काही त्यांच्याकडनी शक्य नसते. नवरात्रीच्या 9 दिवसांत अनेक जण दुर्गा सप्तशती, दुर्गा स्तोत्र, दुर्गा चालीसा, लक्ष्मी हृदय स्तोत्र अशा अनेक ग्रंथांचे पाठ अथवा पारायण करीत असतात. देवीची सेवा करीत असतात. नवरात्रीचे घट हे प्रत्येकांकडे असतेच असते, पण आजकालच्या बिझी शेड्यूलमध्ये ज्या स्त्रिया जॉब करत असतात, ज्यांना असं वाटते मनापासून की खरंच आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायची इच्छा असते, पण त्यांच्याकडनी करणे शक्य नसते. वेळेअभावी त्यांच्याकडनी हे सगळं शक्य नसते. त्यांच्याकरिता आपण हे आज व्हिडिओ बनवत आहे. तर ज्या स्त्रियांना अथवा कुणीही ज्यांना खरंच मनापासून असं वाटत असेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे, पारायण करावे, तर त्यांनी काय करावे? त्यांनी सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ करावे. सिद्धकुंजिका हे स्तोत्र अगदी 3 मिनिटात वाचता येईल असे हे स्तोत्र आहे. अगदी छोटेसे स्तोत्र आहे आणि सिद्धकुंजिका या स्तोत्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा उल्लेख केलेला आहे. असं म्हणले जाते की हे पाठ सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्यास दुर्गा सप्तशती वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळते. तर हे पाठ कसे करावे, किती करावे? शक्य असल्यास 9 वेळेस करावे किंवा 14 वेळेस, जसे जमेल तसे, किंवा 1 वेळेस हे पाठ केले तरीसुद्धा चालेल. आणि त्याचबरोबर हे स्तोत्र पठण केल्यास तुम्हाला दुर्गा सप्तशती केल्याचे पुण्य लाभते. तर ज्या स्त्रिया खरंच जॉब करतात आणि ज्यांना शक्य नसेल त्यांच्याकरिता ही सेवा अगदी योग्य आहे. आणि नक्की हे सिद्धकुंजिका स्तोत्र प्रत्येकांनी वाचावा. जे दुर्गा सप्तशती पारायण करत आहे त्यांनी दुर्गा स्तोत्र म्हणावे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. जितकी जास्त आई भगवतीची सेवा आपण या नवरात्रीच्या काळामध्ये केली तितका जास्त आशीर्वाद आई देवीचा आपल्यावर राहील, आपल्या कुटुंबावर राहील, आपल्या घरावर राहील. नक्की हे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा तुम्हाला नक्की लाभ होईल, छान अनुभव येतील.